तर बघा आपण पाहत होता सर्ट्स अँड इंडायसेस, त्याच्यातले 10 मीने जे एक्स्ट्राचे प्रॉब्लेम दिले होते ते झाले होते आपले है ना. आता 11 पासून समोर अजून 5 प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर अजून 15 प्रॉब्लेम. ठीक आहे, तर पाहून घेऊ आपण. याच्यातला काय म्हणते, जर ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 11 मध्ये, ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे √3. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे 1/a प्लस ए चा स्क्वेअर मायनस 2. तर सर्वप्रथम आपण काय करून घेऊ, याच्यामध्येच ए प्लस बी चा होल स्क्वेअर, ए प्लस बी चा काय आला असता ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस. या फॉर्म्युल्यानुसार पहिले याच्या एक्सपान्शन करून घेऊ है ना. इथं ए च्या जागी कोण आहे 1/a आणि बी च्या ठिकाणी कोण आहे ए, बरोबर की नाही. हा समजला का. हां, आता इकडे जो आहे इक्वल टूच्या या बाजूचा तो याच्यानुसार आपल्याला अरेंज करायचा आहे. तिथे काय म्हणते ए चा स्क्वेअर, तर इथं ए च्या ठिकाणी कोण होता 1/, चा काय होईल प्लस 2 इंटू ए च्या ठिकाणी कोण होता इथं आला असता, मग बी च्या ठिकाणी कोण होता इथं ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे ए चा मायनस 2 है ना. तर बघा आता हा ए म्हणजे काय राहिला 1/a स्क्वेअर, कारण 1 चा स्क्वेअर तर आणि ए चा स्क्वेअर प्लस 2 प्लस ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 2 मायनस 2 म्हणजे काय राहिला 1/a स्क्वेअर आणि हा एवढा आला उत्तर. दिसते का रे, थोडासा इकडे सरक. हां, आता ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, तर मग ठेवा की √3 चा स्क्वेअर प्लस √3 चा स्क्वेअर असं झालं असतं. अरे असं झालं असतं. हां, मग किती आला असता उत्तर, √3 चा स्क्वेअर किती होईल 3 आणि इकडे √3 चा स्क्वेअर म्हणजेच 3. तर याला जोडून टाका. 3 किती आला असतात, 1 1 1 3 3 9 आणि 3 1 3 म्हणजे 10/3. हा आन्सर आला असता. अरे आला असता. हां बस 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 ते बस ते बस. हां बस. बसमध्ये कसा बसतेस बरोबर, बसमध्ये एखाद्या सीटवर पोरकी बसली राहिली, सीट खाली असली तर बसता की नाही बसा, नाही बसा. तर ट्रेनमध्ये नाही बसा, ज्या सीटवर बाई बसली राहिली त्या सीटवर. हां, हा लिल्लाले उभाच जात असेल. बाई बसली राहिली नाही बसस. हां, म्हणजे नाही बसस. एवढा ब्रह्मचारी आहेस तू, एवढा ब्रह्मचारी आहेस. हां, बापरे, साला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होऊन गेला. खतरनाकच कामा लिल्लालेचा. चलो झाला हा. हां, आता सेकंड वाला बघा, म्हणजे 12th वाला कसा सॉल्व करायचा, सिम्प्लिफाय करायचा आपल्याला. 1/√5 दिलेला आहे प्लस 1/√2 आणि 2 आणि 4/10 या प्रकारे दिलेला आहे 12th वाला. तर पुन्हा आपण इथं हेवाली प्रॉपर्टी लावू शकतो बघा, ए प्लस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस. हे प्रॉपर्टी आपण शिकणार आहोत. अल्जेब्रिक एक्सप्रेशन वाला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पुन्हाहून अजून पूर्ण रिवाइज होतील सगळ्या. ठीक आहे. हां, तर कसं लावू शकतो, ते ए च्या ठिकाणी कोण आहे 1/√5. पूर्ण टर्म आहे, पूर्ण टर्म आहे ही, पूर्ण टर्म. फक्त √5 आहे का, नाही, ही पूर्ण टर्म आहे आणि ही पण पूर्ण टर्म बी च्या ठिकाणी आहे, बरोबर. तर एक्सपान्शन मध्ये बघा काय आहे, ए स्क्वेअर म्हणजे 1/√5 चा बरोबर प्लस 2 इंटू 1/√5 इंटू 1/√2 झाला असता. ओके, प्लस बी म्हणजे 1/√2 चा आहे असा मायनस 4/√10. काही प्रॉब्लेम येतपर्यंत कोणाला, सगळ्यांच्या लक्षात आली गोष्ट.
बाळा तुला दिसत नसेल तर डेक्स इकडे सरकव. हा म्हणजे हो काय होते तेवढं. हां झाला. येथपर्यंत समजला सगळ्यांना. बघा हा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मांडणी करता आली पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. देन आता 1चा स्क्वेअर तर 1च होते ना. √5चा स्क्वेअर काय झाला असता प्लस हा 2 जसाच्या तसा. 1चा गुणाकार 1 बरोबर 1. पण या दोघांचा गुणाकार आपण शिकला होता की या अंदर दोघांचा जर काय सट सारखा असेल म्हणजे स्क्वेअर रूट आहे, हा बी स्क्वेअर रूट आहे, पॉवर सेम आहे दोघांचा, ते इंटू करू शकतो. म्हणजे √10 प्लस 1/2 मायनस 4/√10 झालं असतं का असं. हां आता हा 2 1 जा ते इथंच करून घेतो, म्हणजे 2 आणि √10 चालेल. कोणाला काही प्रॉब्लेम. मग बघा आता हा 1/5 प्लस 1/2 जवळजवळ घेऊन घेतो आणि हे रूटवाले जवळजवळ घेऊन घेतो. अरे घेऊन घेऊ. हां दोघांचा बेस काय आहे तर वरच्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. 2 मधून 4 गेले -2/10 बरोबर. ओके. आणि हा यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा. हा इकडे मल्टिप्लाय, हा इकडे आणि हा इकडे, म्हणजेच किती 2 5 1 आणि 5 2 म्हणजे काय आला 7/10 -2/10 जमेल. किंवा आता इथेच बघा, हा इथंच थोडासा हा कोणाचा एक्सप्लेनेशन दिसत आहे. हा नाही येथून आपण डायरेक्ट ही वाली स्टेप करू शकतो. किंवा लक्ष द्या सगळेजण, किंवा 1/5 प्लस 1/2 ला थोडासा मागं लिहितो, इकडे लिहितो 1/2 प्लस आणि इथं मायनस आला असता बघा या दोघांचा कार्यक्रम -2/10 आला असता. मग हा कोणाचा एक्सप्लेनेशन दिसत आहे पहा बरं, थोडासा गौर करा. हा एवढा एक्सप्लेनेशन कोणाचा होता 1/√5 प्लस 1/√2 चा स्क्वेअर चा हा एवढा एक्सप्लेनेशन आला. इथं प्लस होता म्हणून इथं पण, आणि जर इथं मायनस असता तर काय आला असता a² मायनस 2ab प्लस, इथं मायनस आला असता तर दिसत आहे हा तसाच पहा खाली. म्हणजे याच्या बदल्यात पुन्हा मी काय लिहू शकत होतो 1/5 मायनस 1/√2 चा स्क्वेअर. आता उत्तर पाहून आपल्याला मारा लागला असता ऑप्शनमध्ये, एक तर हा उत्तर राहिला असता नाहीतर मग हा उत्तर राहिला असता. गोष्ट कळली का काय केलं तर मी, तर हा पण उत्तर राहिला असता तरी करेक्ट आहे आणि हा पण उत्तर आहे तरी करेक्ट. समजलं. तर इथपर्यंत आल्यानंतर एक स्टेप हिवाली वाढवायची. ठीक आहे झालं ना या दोघांच्या. हां आणि मग ही समजलं का, हे 2 स्टेप समजलं का तुम्हाला. हां नाही समजला. हां बघ हा समजला इथपर्यंत. हा इकडून जेव्हा आपण हा सोडवला या दोघांचा रूट बेस समान होता. हां तर वरच्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन झाली. +2 -4 -2 आला आणि या दोघांची क्रॉस मल्टिप्लाय झाली. या दोघांची फ्रॅक्शनची बेरीज पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो ना.
तर हा असा आला, हा समजला ओके. हा कसा आला म्हणजे हा उत्तर कसा काढू शकतो आपण. तर या दोघांच्या बघा, या दोघांचा उत्तर काय आला होता आपला -2/√10. त्याला मदत लिहिलो, हावाला इथंच लिहिलो, हावाला इकडं लिहिलो, बरोबर. आता हा जो आहे हा एक्सप्लेनेशन कोणाचा राहू शकते. तर बघा याचं एक्सप्लेनेशन काय आला होता 1/5 आहे प्लस 2/√2 आहे, पण प्लसच्या ठिकाणी काय आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पण बघा इथं प्लसच्या ठिकाणी जेव्हा मायनस होता तर फक्त बाकी सगळ्या टर्म सेम होत्या, फक्त इथं काय झाला तर मग इथं मायनस आला आहे. म्हणजे हा a - b चा होल स्क्वेअर राहू शकते. तर इथे a च्या ठिकाणी कोण होता 1/√5 आणि b च्या ठिकाणी कोण होता 1/√2 चा स्क्वेअर. मांडू शकतो की नाही याच्या ठिकाणी, समजलं. तर या प्रकारे आपल्याला येऊ शकते. चला देन तेरावा पाहायचा आहे बघा. एक्सप्रेस इन अ सिंगल पॉवर आपल्याला दिलेला आहे 13वा. काय दिलेला आहे 2च्या पॉवर 3 इंटू 4च्या पॉवर -2 इंटू 8च्या पॉवर 1. आता कसं लिहायचं याला, तर 2च्या पॉवर 3 हा 4च्या पॉवर -2 आहे, म्हणजे मी असं लिहू शकतो हां. आणि 8च्या पॉवर 1 आहे म्हणजे डायरेक्ट बरोबर. तर हा किती लिहिलेला आहे 2च्या पॉवर 3 म्हणजे 8 लिहिलेला आहे. 4च्या पॉवर 2 म्हणजे इंटू, तर मग 8 1 8 दुने 2 1 जा 2 4 जा म्हणजे 4 राहिला उत्तर फक्त. आणि 4ला आपण 2च्या पॉवरमध्ये कसं लिहू बरोबर. किंवा सर्ट्स अँड इंडायसेसची प्रॉपर्टी लावू शकता बघा. 2च्या पॉवर 3 इंटू याला आपण 2च्या पॉवरमध्ये लिहू आपण 2च्या पॉवर 2 आणि त्याच्या पॉवर काय होता -2 होता. हा 8च्या पॉवर 1 आहे, तर 8ला 2च्या पॉवर किती लिहू शकतो आपण. आता सगळ्या पॉवरची काय झाली असती, पहिले इथं -4 येईल 2 2 जा -4 ना, आणि इकडे 3. आता बघा काय आला असता 2च्या पॉवर 3 -4 प्लस आला असता असाच. मग इथं उत्तर दुसरा येत आहे ना बे. कुठं गलत केलं मी ना, तोच येते चेक करून बरं. प्लस मायनस म्हणजे -1 प्लस 3 प्लस मायनस हो मायनस होऊन मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजेच एवढा येते. ठीक आहे. तर दोन्ही पद्धतीनं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. समोर वाढू असा सोडवा नाही तर असा सोडवा. इथे प्रॉपर्टीचा वापर केला, इथं डायरेक्ट अप्लाय केला. पॉवर 2च्या पॉवर 3 होता तर डायरेक्ट 8 लिहिला, इथं 8 होता तर डायरेक्ट 8च ठेवला. अरे कळलं, तिकडे पॉवरमध्ये घेतला, काय फरक. चलो समोर वाढून नंतर 14वा आहे बघा. काय म्हणते 14वा प्रश्न. इफ x ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2च्या पॉवर 1/2 प्लस 2च्या पॉवर 1/4, फाइंड अन एक्सप्रेशन फॉर x स्क्वेअर अँड सिम्प्लिफाय ॲज मच ॲज पॉसिबल. तर आपल्याला x स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय होईल 2 1/2 प्लस 2 1/4 च्या पॉवर 2. एक्सची व्हॅल्यू ही आहे तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही होईल ना पॉवर. आता अप्लाय करू शकतो मी काय a प्लस बीचा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस असा झाला असता. हां. तर इथं 2 1/2 चा काय होईल स्क्वेअर प्लस 2 इंटू एच्या जागी कोण आहे 2 1/b च्या जागी कोण आहे 2 1/4
अरे आहे हां, याच्या पॉवरमध्ये काही नाही म्हणजे काय आहे, मान्य कराल हे गोष्ट हां, प्लस 2 1/4च्या पॉवरमध्ये 2 आला असता असाच हां. आता बघा हा डोक्यावर हात ठेवून राहिला पोरगा, नाही समजला का हा, इथं एच्या जागी हा आहे आणि बीच्या जागी हा, त्यानुसार एक्सप्लेन केलं, काही प्रॉब्लेम. आता आपण शिकला होता a⁻m असेल ना, त्याच्या पॉवर n असेल तर काय होते, इंटू होते, तर या दोघांच्या इंटू झाला असता. आता 1/2 आणि इंटू 2, तर हा 2 2 कटल नाही का, अरे कटल की नाही कटल, हो तर काटा मग, म्हणजे काय राहिला इथं 2, इथं काय झाला असता 2च्या पॉवरमध्ये 1 प्लस 1/2 प्लस 1/, बेरीज झाली असते सगळ्यांची हां. इकडे 2 1 जा 2 2 जा, म्हणजे 2च्या पॉवरमध्ये काय आला असता, कोणाला काही प्रॉब्लेम येतपर्यंत नाही. मग आता यांची बेरीज करून घ्या बाजूला जाऊन, 1 प्लस 1/2 प्लस 1/4, 4 1 2 1 4 2 म्हणजे किती झाला 6/8, 8 1 6 1 आणि 8 1, इथं खाली 1 आहे ना, म्हणजेच तर 2 4 8 2 7 म्हणजे काय आला 2च्या पॉवर 1 प्लस 2च्या पॉवर 7/4 प्लस 2च्या पॉवर 1/2, हा राहिला असता याच्या होता. आता याच्या समोर तुम्ही सोडवत नाही शकत, कारण सर्ट्स अँड इंडायसेसमध्ये प्लसवाल्या प्रॉपर्टी आहेत का, प्लसवाल्या प्रॉपर्टी आहेत नाहीत, आणि आहेत का, यांची बेरीज करू शकतो का नाही, कारण सगळ्यांच्या पॉवर काय आहे, वेगवेगळा आहे ना, सगळ्यांच्या पॉवर वेगवेगळा आहे, तर मग यांची बेरीज करू शकतो का आपण, तर हा एवढाच उत्तर राहिला असता याच्या, कारण ॲज मच ॲज पॉसिबल बोलला आहे, तो जेवढा पॉसिबल आहे तेवढाच सोडवायचा आहे. कळलं, चला समोर वाढून आता लास्ट राहिलेला आहे याच्यातला बघा, तुझा किती आला होता रे, तुम्ही सोडवला होता का, हा वाला सोडवला नव्हता, ओके. 15वा बघा, आता 15वा कसा सोडवायचा आहे, 3/√2 प्लस √3 प्लस 2/√2 मायनस √3, याला सॉल्व करायचं आहे, सिम्प्लिफाय. आता तुम्ही याला सेपरेट रॅशनलाइज, याला सेपरेट रॅशनलाइज करण्यापेक्षा डायरेक्ट काय करू शकता, क्रॉस मल्टिप्लाय, अरे करू शकता का, याला डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करा, फ्रॅक्शन आहे ना, तर फ्रॅक्शनची बेरीज आपण अशीच करतो हां. तर याच्या मल्टिप्लाय इकडे झाला असता, म्हणजे 3√2 मायनस √3 प्लस जसाच्या हा याच्या मल्टिप्लाय याच्यासोबत, म्हणजे 2√2 प्लस √3 बरोबर, भागीला या दोघांचा इंटू झाला असता, √2 प्लस √3 इंटू √2 प्लस नाही मायनस √3, तर हा काय दिसून राहिला, ए प्लस बी, ए मायनस दिसत आहे, तर मग आपल्याला माहिती आहे याच्या फॉर्म्युला एक्सप्लेनेशन काय होते, काय होते, a² मायनस, तर अशा रूपात आता समोर लिहू शकतो मी याला, अरे लिहू शकतो का, a मायनस बी, ए प्लस बी काय होते, a² प्लस मायनस मायनस b². हां चलो, तर पहिले वरच्याच्या गुणाकार करून घ्या, छोट चल 3√2 बरोबर, 3√3 दोघांसोबत येईल ना, हां प्लस 2√2 प्लस 2√3 बरोबर, हां आणि इकडे काय झालं असतं बघा,
√2चा स्क्वेअर मायनस √3चा झाला असता. अरे हो की नाही. हां आता समोर हो हा बघा, हा वाला हा √2 वाला आहे ना, हा बी √2 वाला आहे. यांची बेरीज करू शकतो की नाही. आणि हा √3 वाला ना √3 वाला यांची बेरीज वजाबाकी जो आहे ते ओके. हा बी प्लस हा बी प्लस 3√2 प्लस 2√2 किती झाले 5√2 ओके. मायनस प्लस लक्ष द्या, मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे मायनस होणार आहे. 3 मधून 2 गेले, 3√3 मधून 2√3 गेले 1√3 मोठ्या संख्येच्या बरोबर. खाली काय वाचला √2चा स्क्वेअर 2 मायनस 3चा स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3. अबे हा स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटते ना. हां काय राहिला सांगा आता. वर राहिला 5√2 मायनस √3 आणि इथं काय राहिला -1. आता खाली 1 आहे तर आपण लिहितो का, पण हा मायनस लिहावा लागल. जमलं. एक तर असा किंवा या मायनसनं मल्टिप्लाय केला अगर अंदर आपण तर हा झाला असता मायनस आणि हा मायनस इंटू मायनस म्हणजे काय आला असता √3 समोर घेतला -5√2. हा बी करेक्ट आहे. असा ठेवल्या तो बी करेक्ट आहे. असा ठेवल्या तो काही समजला काही तर काय केलं होतं. हा मायनस होता ना, हा मायनस समोर लिहिलं, खाली 1 होता नाही लिहिलं. या मायनसनं अंदर दोघांना मल्टिप्लाय केलं तर हा मायनस झाला समोरचा आणि हा जो मायनस होता हा काय झाला. आता प्लसवाली संख्या समोर लिहिलं, मायनसवाली संख्या झालं. समजलं कळलं. तर अशाच टाईपचे दुसरे 15 मीनं पाठवले होते. अशाच टाईपचे दुसरे 15 पाठवले होते बघा. आहेत का 1 2 3 हे झाले ना. हां हे बघा. हा नाही सोडवला. जमलं कोणाकोणाला जमला. इथले 5ही जमले का, इथले 5ही जमले का. पहिला जमला, पहिला कोणाकोणाला जमला हात वर तर करा थोडासा. 1 2 3 4 5 6 7 8 9 तुला जमला बेटा 10. दाखव बे कुठे आहे तर पहिला कुठं. नाही हे ज्यांनी रॉंग पद्धतीने सोडवलं आहे ते पुन्हा लिहून घ्याल पण ठीक आहे. किती उत्तर आला. एक्सची किंमत किती आली. कोणाकोणाची 7/5 आली. ओके आता मी काढून दाखवतो किती येते तर पहा. तुझी किती आली 3. तुझी किती आली 3. ओके आता माझी किती येते चेक करून आपण त्यानुसार तुमचे उत्तर बरोबर राहतील. 9x आणि इकडे 27च्या पावर x + 1 आणि इकडे 3च्या पावर 10. इकडे 3 दिसत आहे तर मला सगळ्यांना 3च्या पावरमध्ये लिहिणे म्हणजे याला 3च्या पावरमध्ये किती लिहू शकतो 3चा स्क्वेअर आणि हा x मल्टिप्लाय झाला असता तर बरोबर. नाही समजला. चालेल. हां हा किती आहे 3च्या पावर 3 आहे x + 1 पुन्हा त्याच्या पावर आहे असा बरोबर. हां तर इकडे काय झालं असतं 3च्या पावर इकडे काय झालं असतं 3च्या पावर 3x + = चालेल. ओके आता काय होईल ॲड होईल सगळं. याला पहिले एकत्र करून घेतो मी अजून. 3च्या पावर 2x × 3च्या पावर 3x + 3
कारण हा याला पण मल्टिप्लाय होईल आणि होईल का, इज इक्वल टू 3च्या पावर बरोबर. मग आपण एक प्रॉपर्टी शिकला, ए टू द पावर यम इंटू ए टू द पावर यन असेल तर काय लिहितो आपण, यम प्लस. आता दिसत आहे तसाच, एच्या ठिकाणी 3 आहे, पॉवर वेगवेगळा आहे, तर त्या पॉवरची काय होईल, अरे होईल प्लस 3x प्लस 3. हे सगळे येतील कोणाच्या पॉवरमध्ये, आणि इकडे 3च्या पॉवरमध्ये काय, तर बेस बेस सारखा, तर पॉवर पॉवर बी चांगली खाल्लीस माल पाणी शाळेमध्ये, मग याची झोपा कायला काढून राहिलीस, झोपत होतीस ना, खोटे नको बोलू. डोकचा दुखत होता, डोकचा दुखत होता, खाली मान टाक, अच्छी अच्छी काय करता. बेस बेस सारखा झाला, बेस बेस तर पॉवर बी इक्वेट करून टाकतो है ना. अब हा अलग लिहिल नाही तर लमच्या त्याच्याच समोर लिहाल तुम्ही पुरे उपाधी माणसा. 2x प्लस 3x प्लस 3 इज इक्वल टू 10. तर 2x न 3x आणि हे 3 त्या बाजूला गेले, प्लस मध्ये आहेत इकडे, इकडे गेले तर काय झालं, 7 आले. आणि हा 5x होता इकडे, तर x ची किंमत काय होईल, कोणाकोणाची आली होती 7/5. चांगल्याने उभे व्हा, थोबडे दाखवा एक वेळा, मला थोबडे दाखवा, उभे व्हा. गुड. एवढे जण सिलेक्टेड आहेत, एवढे जण पाहून टाका चेहरे सगळेजण. या वर्षीच्या सिलेक्शनमध्ये एवढे लोक आहेत कन्फर्म. 1 2 3 4 5 6 7. आता यांच्या लाईनीत अजून कोणाकोणाला उभे व्हायचं आहे, तर अजून मेहनत करावा. म्हणजे तुमची मेहनत, मी डायरेक्ट सांगतो, हे एवढे चेहरे तुम्हाला यावर्षी सिलेक्टमध्ये दिसतील. का म्हणणं आहे तुमच्या, का मारू शकते चॅट जीपीटी, तर चॅट जीपीटी वाले भेटतील ना. तू उभा झाला असतास तर पहिले चेक केलो असतो तुया, मला यायच्यावर मला माहित आहे ना हे सोडवतेत म्हणून, म्हणूनच तुम्ही म्हणलो ना. तू ना चॅट जीपीटी मारला असतं नाही, चॅट जीपीटी नाही मारायची. बघा शाळेची एक्झाम नाही आहे, आपल्याला एकच गोष्ट 8व्या वर्गात शिकणी आहे की बस आपल्याला हर क्वेश्चन सोडवता आलं पाहिजे. जे येतं शिकतो, नाही जमलं विचारा. त्यानं विचारलं तुम्ही सांगितलं की नाही, सांगितलं की नाही बाबू, तुम्ही जेवढ्या वेळेस विचारा तेवढ्या वेळेस मी सांगेन. पण तुम्ही घरी जाऊन काही करतच नसाल ना, मग मला 10 वेळा सांग म्हणत असाल, तुम्ही कनपटात बी देऊ शकतो. आता त्याला काहून सांगितलं, त्यानं सोडवलं बिचाऱ्यानं, त्यानं प्रयत्न केलं म्हणून त्याला मी ना सांगितलं डबल अजून. आणि शेंडेसारखा व्यक्ती उभा होईल, या शेंडेसारखा व्यक्ती उभा होईल, मला नाही समजलं 10 वेळा सांगेन, खोपडा आऊट. काहून का, हा भाड्या घरी जाऊन काहीच नाही करे, बरोबर की नाही, हो म्हणते पहा अजून. तर यांच्या लाईनीत अजून कोणाकोणाला उभा व्हायचं आहे. हे पण तुम्ही खरंच इमानदारीनं सोडवले ना स्वतः, चॅट जीपीटी किंवा गुगल तर नाही गेले, बिलकुल नाही करायचं. विसरून जा या गोष्टी. इथं तुम्हाला इथं काही मार्क भेटणार नाही आहे, इथं तुम्हाला अवॉर्ड भेटणार नाही आहे. घरून सोडवून आणल्या तर अवॉर्ड, नाही आणल्या तर काही असा काही आहे का, नाही आणल्या तरी काय म्हणलो का मी हे एवढ्या लोकांनी नाही आणला, काय म्हणलो, आणि यायला काही 10 रुपये दिलो का बक्षीस नाही. तर आपल्याला सोडवता आलं. होमवर्क पाठवण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला सोडवता आलं पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे. समजलं, पक्का इमानदारीनं मी दिलो अगर तशा टाईपच्या तर सोडवता येईल. गुड. तर यांच्या लाईनमध्ये अजून कोणाकोणाला उभे व्हायचे आहे ते लोक उभे व्हा, बाकीचे बसा. तुम्ही बसा उभेवाले. तर अजून थोडीशी का करायला लागल, अजून थोडीशी मेहनत करायला लागेल. समजलं का. अगर तुम्हाला पण सिलेक्ट व्हायचं आहे तर अजून मेहनत तुम्हाला करावी लागेल. कुठेतरी कमी पडत आहे, कुठं पडत आहे तर घरी जाऊन रिवाईज, सुट्टीच्या दिवशी रिवाईज. 10 चॅप्टरवर टेस्ट आहे उद्याला, तर पूर्ण आज बिलकुल झोपा नको, बसा.
जेव्हा आमची टेस्ट राहत होती तर टेन्शन राहत होता. टेन्शन आम्ही बिलकुल जोपर्यंत पूर्ण चॅप्टर होत नाही तोपर्यंत काही झोपत नव्हता आणि काही खात नव्हता. पण तुम्ही इकडून गेल्या फेकल्या दप्तर पाठी खेळावलं जाल, खेळून आल्यावर खाल मस्त टर्रावून, मग फक्त बापाला दाखवासाठी अभ्यास कराल. तसं करू नका. 3 वाजता ट्युशन सुटेल, 3 वाजता 4 वाजतापर्यंत घरी पोहोचता. 4 वाजतापासून 8 वाजतापर्यंत कंटिन्यू आपला अभ्यास करा. 8 वाजता थोडासा जेवण करा, अजून थोडासा अभ्यास करा 10-11 वाजतापर्यंत. मग झोपून जा, 6 वाजता उठा, अजून पुन्हा अभ्यास करा 1-1.5 तास. 8 वाजताची टेस्ट आहे उद्या. का 2 तास 50 क्वेश्चन असतील कदाचित, 50 या 40. 50 आहे. कोणी पाहिलास तेवाली टेस्ट हो का पण तुमच्या जवळ तर असतील प्रिंट आउट. हां बरं झालं साला सांगितलं असतं. त्याजवळ आहे तो क्वेश्चन पेपर. हां बदलावं लागेल मला. म्हणजे मी सगळ्याचेच आणलो, 9वीचे 10वीचे 5वीचे सगळ्याचे टेस्ट पेपर काढून आलो. आता तुमचा होता ऑलरेडी, तुम्ही काढलो नाही. हां मग तुला तर आउट ऑफ घ्यायला पाहिजे. मला सोडवून सुद्धा सांगायचं आहे ना. एक पहिला पेज राहील ज्याच्यावर 1 ते 50 हे राहतील ऑप्शन, म्हणजे तुम्ही हे कराल, मी सांगेन कशी काय आन्सर की राहील तर. आणि दुसरा जो राहील त्याच्यावर सोडवायचे सुद्धा आहेत नंबर देऊन. समजलं. आणि मग स्टॅपलर मारून माझ्याकडे सबमिट करायचं आहे. मग मी पाहीन काय ना काय नाही तर हिशोब. ठीक आहे, नाही तर चेंज करून टाकतो. आताही वेळ आहे माझ्याजवळ, 5 वाजता चालला जातो. हां कोण हा म्हणते कोणता ओरे म्हणते तो सांगणीवाला. म्हणजे त्याच्यावर पुरे टिकमार्क केले आहेत. हा तर ठीक आहे, पहिल्या टेस्टमध्ये घेऊन घ्याल जास्तीत जास्त. दुसऱ्या टेस्टमध्ये तर भेटाल ना. दुसऱ्या टेस्टमध्ये तर भेटाल. दुसरी कुठे आहे माझ्याजवळ आहे. दुसरी टेस्ट तर मला काढावंच लागल आहे का नाही पुढच्या हप्त्यात. आता पाहून त्याच्यामध्ये किती तीर मारता. मग तर येते जेवढा तीर माराल तेवढा तीर तिकडे मारल्या तर म्हणीन का नाही अभ्यास करून सनी दिल्या, नाही तर मग चिटिंग करून सनी दिल्या. बरोबर आहे, असंच म्हणावं लागेल भाऊ. गुड. अबे दुसरा सोडवल्या का रे. कोण कोण सोडवला बेटा. किती आला उत्तर. एक उत्तर येते. कोणाकोणाचं आलं एक उत्तर. ओके, चेक करून आता आपण आहे का नाही. चलो, तर सगळ्यांना 4च्या पॉवरमध्ये लिहून टाकू का. खाली 4 दिसत आहे ना, तर 4च्या पॉवरमध्ये. हा काय 4च्या पॉवर, अरे 4चा स्क्वेअर म्हणजे 16. आणि हा काय लिहिलं आहे 3 इंटू, नाही 4च्या पॉवरमध्ये नाही लिहिता येणार, 2च्या पॉवरमध्ये लिहा लागल. 2च्या पॉवरमध्ये लिहितो. हा काय लिहिला 2च्या पॉवर इंटू 3/4. आणि इकडे हा 2च्या पॉवर 3 इंटू 2/3. आणि हा 2च्या पॉवर 2 इंटू 5/2. काय काय कटते. हा 2 कटल, हा 4 कटल. अरे बरोबर. काय राहिला 2च्या पॉवर 3 इंटू 2च्या पॉवर 2. आणि खाली 2च्या पॉवर इंटू मध्ये आहेत हे, तर पॉवरची काय होईल. तर 2च्या पॉवर 5 आणि खाली पण 2च्या पॉवर काय झाला 1 आला आन्सर. कुठं आहे रे. सतरावा. अबे असा थोडी होते पगल्या.
अबे नाही ना, तसा थोडी. ते क्रॉस मारशील, जे जे रॉंग झाले ते क्रॉस मारायचे. तुम्ही जे सोडवल्या त्याच्यापैकी जे जे रॉंग झाले ते काय माराल. अरे कळलं. हाँ चलो आगे बढ़ेंगे फिर इसी के साथ में. पाचच्या पॉवरमध्ये दाखवायची आपल्याला ही संख्या. पाचच्या पॉवरमध्ये दाखवायची आहे ही संख्या बघा. तिसरा 25 पॉवर आणि 5च्या पॉवर 3 इंटू 125. 5च्या पॉवरमध्ये नाही लिहू शका का तुम्ही. किती आहे हा. 5चा स्क्वेअर इंटू 5चा क्यूब जसाच्या. आणि हा काय 5चा क्यूबच होय ना. म्हणजे काय होईल 5च्या पॉवरमध्ये 2 गुणिला 2 -4 + 3 + 3 बरोबर. तर पॉवरची ॲडिशन होते ना. बेस सारखा असेल ना. इंटूमध्ये असतील. अरे हे इंटूमध्ये आहेत ना का. पॉवरची बेरीज. पॉवरची काय होते. तर 2 गुणिला 2 हे 4 झाले. तर 3 ने 3 6. 6 मधून 4 गेले 2. आला. एवढा उत्तर आला होता. चलो चौथा. हा कोणाकोणाचा झाला. दोघं तिघं. हा चल सांग बरं. आशू बोंद्रे कॉपी बंद कर. चल सांग काय करू. कॉपी बंद कर. हां काय होईल इथं. हां किती लिहू 2च्या पॉवरमध्ये. हां इंटू. हां इथं 8ला काय लिहू. 8च्या ठिकाणी काय लिहू शकतो. 4चा स्क्वेअर आहे. 2चा क्यूब. आणि त्याच्या पॉवरमध्ये काय आहे. आणि हा 8चा स्क्वेअर. ठीक आहे. हां सगळ्यांना 2च्या बेसमध्ये आणायचं आहे आपल्याला. हां हां इकडे 2च्या पॉवरमध्ये किती होईल सांगा आता. 1 होईल का 3 होईल. हा इंटू दोघांबरोबर बी राहील ना. हां मग इकडे 2च्या पॉवर 3 आणि त्याच्या पॉवर बरोबर. हां चल सांग आता इकडे काय होईल. 2च्या पॉवर 3x प्लस हां इकडे 6. आता काय झाला. बेस सारखा झाला. तर पॉवरची बेरीज इकडे 3 3 6 x + 3 = तो त्या बाजूला जाईल. तर 6 मायनस. अरे झाला असता. आणि काय झालं असता 6x = 3. तर x = 3/6. 3 1 3 3 2 6 म्हणजे x ची व्हॅल्यू बरोबर. समजलं. बस. पाचवा कोणाकोणाचा झाला. एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2च्या पॉवर 1/5 आणि फाइंड करायचं आहे आपल्याला. काय फाइंड करायचं आहे. x 1/x² इंटू x च्या पॉवर 7.
आणि रिझल्ट एक्सप्रेस करायचा आहे कोणाच्या पॉवरमध्ये, 2च्या पॉवरमध्ये, 2च्या पॉवरमध्ये सगळे आले पाहिजे. तर याला काय लिहू शकतो पहिले सांगा. यस, उभा हो कनोजे, चल सांग मग पूर्ण तूच. -2 + 7 -5 की 5? 5. हां, एक्सच्या पॉवर 5 आला. पण आता एक्सची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ? एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2 1/5 च्या पॉवर 5 होईल. 5 काय आला उत्तर? हा नव्हता झाला तुमच्या एवढा सोपी. अजून समोरचे क्वेश्चन. आता हा कसा सोडवायचा आहे मी सांगतो, फक्त आता तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे, हा कसा सोडवायचा आहे तर आताच बघा मी एक प्रश्न घेतला होता इकडे, दिसला 15वा क्रॉस मल्टिप्लाय. अरे आहे का तसाच प्रश्न तो? पहा ना, तसाच प्रश्न आहे की नाही? आहे, फक्त इथं 3 आणि 2च्या जागी 1 1 आलेला आहे, तर काही टेन्शन आहे नाही. मग हा कसा सोडवायचा आहे इव्हॅल्युएट अँड सिम्प्लिफाय मध्ये? तर याला कन्सिडर करा याला कन्सिडर करा a + b चा होल स्क्वेअर आणि a - b चा, त्यांची ॲडिशन जर तुम्ही कराल तर +2ab आणि -2ab कटून जाईल. अरे बघा, मी या ab वरूनच सोडवतो. याला हे कन्सिडर केलं असतो, असा लिहिलं असतो. समजा काय लिहिला असता याला? 16वा 15 7वा 6वा काय आहे? होमवर्क. 7व्यामध्ये काय करायचं आहे? समजा √5 का होऊन जाईल? √5 ला ये पकडा आणि √2 ला काय पकडा? बी. तर काय लिहिलाय हा? a + b च्या स्क्वेअर मध्ये. हां, तर त्याची व्हॅल्यू काय आली असती? a² + 2ab आणि हा म्हणते a - b चा होल स्क्वेअर, तर त्याची व्हॅल्यू आली असती a² - 2ab आली असती. आणि त्यांची काय म्हणते? तर इकडवाल्याची बेरीज झाली असती, इकडवाल्याची बी काय झाली असती? तर a + b चा होल स्क्वेअर प्लस a - b चा, तर a² आणि a², हा प्लस हा मायनस, b² + b², 2b, 2 कॉमन आला असता, a² + b², असा उत्तर आला असता. तर a च्या जागी कोण आहे? √5 चा प्लस b च्या जागी कोण आहे? चा, तर 2 √5 चा स्क्वेअर म्हणजे काय झाला असता? 5 झाला असता बेटा. 5 + 2, तर 5 ने 2 7 2 हा आला असता तुमचा. समजलं? हां, मग हा कसा सोडवायचा आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x⁴ x². हा तुम्हाला जमेल का? चलो पाहून. आपण याला असं लिहू शकतो बघा,
एक्स टू द पॉवर 4 आहे मायनस 10x² आहे प्लस 1. तर आपण याला x² स्क्वेअर आणि स्क्वेअर प्लस 1 लिहू शकतो असा. अरे असा लिहू शकतो. तर पहिले मी या एक्सच्या व्हॅल्यूवरून, एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, √2 प्लस √3. कोणत्या नंबरचा आहे बेटा हा. तर मी याच्यावरून x² ची व्हॅल्यू काढून टाकतो. x² ची व्हॅल्यू काय झाली असती, याच्या पण काय झाला असता, स्क्वेअर झाला असता. तर काय आला असता, √2 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू √2 इंटू √3 इंटू √3 चा, तर हा झाला असता 2 प्लस 2√6 प्लस 3 म्हणजे 5 प्लस 2 आला असता. हां, आता इथे मांडा बरं. हां, हे x² ची व्हॅल्यू आली ना. आता x4 म्हणजेच x² चा स्क्वेअर, x² चा याची बी काढून टाकतो. ते x² ची व्हॅल्यू किती आलेली आहे माझ्याजवळ, 5 प्लस 2√6 चा झाला असता. हां बघा, 5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू 2√6 हो की नाही, प्लस 2√6 चा आला असता असा. हे यावाल्या फॉर्म्युल्यामध्ये मांडत आहो रे. a प्लस बी चा a² प्लस 2ab प्लस b. अरे कळत आहे का काही की नाही कळत आहे, कळत आहे. हां, मग किती येईल सांगा आता. 25, 5 दुने 9 दुने 20 √6 प्लस, हा बघा हा दोघांना होईल 2 चा स्क्वेअर 4 √6 चा स्क्वेअर. काय कळला, हा स्क्वेअर दोघांना लागू होईल. 2 चा स्क्वेअर √6 चा स्क्वेअर, तर 6 चौ, अरे 6 चौ 24 आणि 25 प्लस, जमलं. तर व्हॅल्यू भेटल्या आपल्याला काहीतरी दुसऱ्या. हे x पॉवर 4 ची व्हॅल्यू ने हे x² ची व्हॅल्यू मिळाल्या का. त्या व्हॅल्यू इथं ठेवून द्या. आता याची व्हॅल्यू काढायची आहे ना, फाइंड म्हणते ना, बरोबर. चला पुट करा. याच्यातच पुट करा डायरेक्ट. किती आहे, 49 प्लस 20 मायनस 10. x² ची व्हॅल्यू किती आहे, 5 प्लस 2 प्लस, सोडवा आता याला. हा जसाचा हा बी जसाचा. 10 5 जा 50 मायनस इंटू प्लस मायनस 10 2 जा प्लस, बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटला. काय आला, 49 मायनस 50 प्लस, मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, काय समजला. अरे काय कळला. आपल्याला दिलेली होती फक्त ही गिवन, ओके. आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. तर x टू द पॉवर 4 म्हणजे मी काय केलो, x² चा स्क्वेअर. ते x² ची पहिले व्हॅल्यू काढलो यावाल्या फॉर्म्युल्यानुसार, आणि मग तेवाली व्हॅल्यू पुन्हा x² च्या स्क्वेअरमध्ये ठेवली. ते x टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू निघाली आपली. मग त्याच्यात काय केली, हो समजलं. अशा टाईपचं झालेलं आहे.
याला लावू शकता डायरेक्टली, याला पण सिम्प्लिफाय करू शकता. 72 मधून आता याला 72 ला तोडायचं कसं? या स्क्वेअरवाल्या संख्येबरोबर तोडायचं. स्क्वेअरवाल्या संख्येबरोबर जमेल ना? हां, तर बाकीचे सोडवून काढाल आता. हां, या टाईपचा पण झाला आहे बघा आताच. हा असा टाईपचा शिकवला आताच. हा जमून जाईल. हां, हा जमून जाईल. आणि हा रॅशनलाइजवाला याच संख्येनं वरतं खालतं काय करावं लागेल? मल्टिप्लाय. जमेल आता? तर बाकीचे मुलं सोडवून उद्याला पाहिजे, उद्या नाही परवा सोमवारी पूर्ण कॉप्या चेक होतील सगळ्याच्या. आणि उद्या टेस्ट होईल, मी भी राहीन आणि सोमवारी कॉप्या चेक होतील. ठीक है, चलो लिखो अभी इतना पूरा. बंद कर मौसी.